शुभ सकाळ. काल शुक्रवारी बघा दिव्यामध्ये दिव्याची वात संध्याकाळी काहीतरी 6:30 वाजले असतील. 7 वाजता मी पाहिलं. 6:30 ते 7च्या दरम्यान मी पाहिलं. दिव्याची वात एकदम मोठी कशी झाली म्हणून बघितलं. दिवा लावायला गेले मी, तर दोन्ही बाजूला फूल आलं होतं. एवढं सुंदर फूल आलेलं आहे आणि पहिल्यांदा आलेलं आहे असं दोन्ही बाजूला फूल. आणि इतकं सुंदर फूल आले ना, बापरे, मला तर ना विश्वासच बसत नाही आहे. म्हणजे साक्षात आई येडेश्वरी आणि एका बाजूला तिची बहीण तुळजाभवानी, ह्या दोघी जणी सुद्धा दिव्यामध्ये प्रकट झाल्या. कसं आहे, कोणी मानो या न मानो, पण हे खरं आहे. खूप हे बघा किती सुंदर फुलं आले आहेत. मला वाटते खरंच माझी आई येडेश्वरी प्रगट झाली माझ्या दिव्यामध्ये. स्वतःहून ती आली शुक्रवारी असं दिसलं मला. आणि इतका आनंद झाला मला की दोघी बहिणी दिव्यामध्ये प्रगट झालेल्या आहे. आणि दिव्याची वात किती मोठी झाली बघा. दिव्याची वातसुद्धा छोटीच होती आणि ती पण शुक्रवारी असं झालेलं आहे. कारण गुरुवारी मी संध्याकाळी केली पूजा, पण मी पाहिलं नव्हतं गुरुवारी. शुक्रवारी मी संध्याकाळी पाहिलं. शुक्रवारी दिवसभर मी डोळ्याच्या हॉस्पिटलमध्ये गेली होती. दिव्यामध्ये तेल वगैरे घातलं, सकाळी गेली त्यावेळेस दिवा पण लहान होता, दिव्याची वातसुद्धा लहानच होती. आणि मी दिव्यामध्ये तेल होतं मी आल्यावरसुद्धा दुपारी. आणि संध्याकाळी मी एक फोटो आणला होता अंबाबाईचा, म्हणजे तुळजाभवानीचा, येडेश्वरीचा. आमची जी चपाती करते त्या बाईला द्यायला, तिला मी फोटो दिला आणि थोड्या वेळाने बघितलं